तर राजधानी दिल्लीमध्ये JNU या युनिव्हर्सिटीमध्ये हा सोहळा संपन्न होतो। त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्याचबरोबर या JNU युनिव्हर्सिटीच्या ज्या कुलगुरू आहेत त्या महाराष्ट्राविषयी मराठी विषयी बोलताना आपल्याला दिसून येत आहेत। या कार्यक्रमाचे अपडेट आपण घेत राहणार आहोत। दरम्यान पाहूयात पुढची बातमी। खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणूस आणि महाराष्ट्राबद्दल विनाकारण गरळ ओकली होती। याच निशिकांत दुबेंना राज ठाकरेंनी चांगली समज दिली। त्यानंतर आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातल्या महिला खासदारांनी दुबेंना धारेवर धरत मराठीचा द्वेष का करता याचा जाब विचारला। या मराठी खासदारांचा आक्रमक बाणा पाहून दुबेंना पळताभुई थोडी कशी झाली हे सांगणारा हा रिपोर्ट पाहूया। रणरागिणी भिडल्या, दुबेंना नडल्या। काल ते आम्हाला भेटले आणि त्यावेळेला त्यांनी प्रश्न विचारले की कोणाला तुम्ही पटक पटक के मारणार? आम्ही समोर उभा आहोत, आम्ही महाराष्ट्राचे आहोत आणि एवढा महाराष्ट्र देश तुम्हाला काय? निशिकांत दुबेंना खासदारांचा घेराव। निशिकांत दुबे कोण आहे, यांचं स्वतःचं अस्तित्व काय आहे की जो महाराष्ट्राच्या बाबतीत असं वक्तव्य करत आहे? महिला खासदारांचा दुबेंना दणका। तुम्ही महाराष्ट्राबद्दल हे बेताल वक्तव्य करण्याचं बंद करा आणि जय महाराष्ट्र बोला, तुम्ही माफी मागा। मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। महाराष्ट्र आणि मराठी विरोधी गरळ ओकणाऱ्या खासदार निशिकांत दुबेंना मराठी महिला खासदारांनी सडो की पळो करून सोडला। पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेच्या लॉबीत या खासदारांनी दुबेंना गाठलं आणि पटक पटक के मारेंगे या विधानाचा जाब विचारला। महाराष्ट्राच्या रणरागिणींनी दुबेंना दिलेला हा हिसका इतका पॉवरफुल होता की त्याची अधिवेशनादरम्यान तुफान चर्चा रंगली। निशिकांत दुबे विरोधी मोहिमेचं नेतृत्व केलं ते काँग्रेसच्या महिला खासदारांनी। यात आघाडीवरती होत्या वर्षा गायकवाड आणि प्रतिभा धानोरकर। लॉबीतच दुबेंना गाठत या दोघींनी शोभा बच्छावांच्या साथीनं दुबेंना चांगला शाब्दिक प्रसाद दिला। यावेळी नेमकं काय झालं याची माहिती दिली खासदार वर्षा गायकवाडांनी। आम्हाला निशिकांत दुबेला आम्ही शोधत गेलो, ते आम्हाला भेटले जस्ट पुढे गेल्यानंतर, बाहेर आल्यानंतर लॉबीमध्ये। आणि लॉबीमध्ये आम्ही त्यांना प्रश्न विचारला की सगळ्यात महत्त्वाचा की तुम्ही महाराष्ट्राबद्दल एवढं द्वेषपूर्ण बोलू कसं शकता? दुसरं, तुम्ही पटक पटक के मारेगे म्हणताय, आम्ही समोर तुमच्या उभे आहेत, कोणाला पटक पटक के तुम्ही मारणार दाखवा तरी आम्हाला। आणि दुसरं, आम्ही त्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला की तुम्ही महाराष्ट्राबद्दल हे बेताल वक्तव्य करण्याचं बंद करा आणि जय महाराष्ट्र बोला, तुम्ही माफी मागा। मला सांगायला पाहिजे की ते आम्ही 3 महिला आणि त्याच्यानंतर आमच्याबरोबर जवळपास 10-12 पुरुष होते। ते बघून असे त्यांना वाटलं की काय चाललंय आणि काय नाही चाललंय। आणि जो आमचा जय महाराष्ट्र आवाज जो होता तो त्या पूर्ण परिसरामध्ये लॉबीमध्ये इतका घुमत होता आणि बघून ते तिथून ओहो मी महाराष्ट्राचा आदर करतो, मी जातो जय महाराष्ट्र बोलून तिथून निघून गेले। आदरणीय राजसाहेबाच्या बाबतीत देखील ते जे बोलले की पटक पटक के मारेंगे, खरंच तुमच्यात जर का एवढी हिंमत असेल तर तुम्ही हे वक्तव्य महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेसमोर करून दाखवा। आणि खरं तर एवढा बोलण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? निशिकांत दुबे कोण आहे, यांचं स्वतःचं अस्तित्व काय आहे की जो महाराष्ट्राच्या बाबतीत असं वक्तव्य करत आहे? म्हणून कोणीही आमच्या मायबोलीच्या बाबतीत किंवा जेव्हा दिल्लीचं तख्त आम्ही महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी राखत आहोत आणि हे तख्त राखत असताना महाराष्ट्राच्या बाबतीत चुकीचं वक्तव्य अजिबात खपवून घेतलं जाणार नाही। विरोधी पक्षातल्या मंडळींनी दुबेंविरोधात केलेल्या आंदोलनाविषयी सत्ताधाऱ्यांमध्ये मात्र संमिश्र मतप्रवाह उमटलेले पाहायला मिळतात। थोड्या वेळाने जरा फोटो बघा काँग्रेसच्या खासदाराचे, ते दुबेसोबत छानपैकी हसतायत, बोलतायत, कोपरखेडा करतायत बाहेर। तर मला काय पक्क समजायचं त्यांनी आतमध्ये काय केलं बाहेर काय केलं? बाहेर ते दिसत आहेत की दुबेसोबत ते गळाभेटी करतायत, बऱ्यापैकी त्या ठिकाणी चर्चा करतात आहे, बरं अशा दिसत आहे फोटो। आता मला आतमधले माहित नाही, बाहेरमधलं माहित नाही। प्रत्येकाला आपल्या मातृभाषेबद्दल अभिमान असला पाहिजे, आदर असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, ती टिकली पाहिजे। तिला मराठी अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळालेला आहे, त्याहीबद्दल आपण पंतप्रधानांचं अभिनंदन केलेलं आहे। परंतु हे आता ज्या काही गोष्टी घडतात की तुम्ही एक आहे, इथं राहणाऱ्यांनी पण त्यांना जर यदा कदाचित मराठी बोलता येत नसेल तो त्यांनी सांगावं हम महाराष्ट्र में रह रहे लेकिन इतना अच्छा हमें मराठी नहीं आता, लेकिन हम मराठी का आदर करते हैं। आमच्या काल संसदेतल्या महिला खासदारांनी निशिकांत दुबेला जाब विचारला, तुम्ही काय केलं? अडवून विचारलं आमच्या खासदारांनी। तुमच्यात हिंमत आहे का हे करण्याची? भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी
मराठी आणि महाराष्ट्राच्या विरोधात गरळ ओकली आणि दुबेंच्या या चिथावणीला आव्हान देत सर्वात आधी राज ठाकरेंनी मराठीचा आवाज बुलंद केला होता. तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे? दुबेलाच मी सांगतो, दुबे तुम मुंबई में आ जाओ. मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे. मराठी माणूस संयमी आहे, मराठी माणूस सहनशील आहे, मराठी माणूस इतर भाषांचा आदर करणार आहे. पण त्याच मराठी माणसाला विनाकारण डिवचलं किंवा त्याच्या भाषेचा अनादर केला तर तो कसा पेटून उठतो हे गेल्या काही दिवसात देशाला दिसलंच असेल. आणि त्याची संसदेत मिळालेली लाईव्ह झलक निशिकांत दुबे ही कायम लक्षात ठेवतील हे नक्की. प्रशांत रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, दिल्ली.